यांचा चारचरणाचा अखंडितपणे एखाद्या वैष्णवाची पाराकष्ट परमार्थाची घडल्यानंतर त्या वैष्णवाचा मिळालेला अधिकार आणि झालेली अवस्था याचं चिंतन अभंगामध्ये आहे. ज्ञानोबराय असल्यामुळे विचार करून बोलतील. आणि ज्ञानोबराय स्वतः योगी तपस्वी ज्ञानी असल्यानंतर जेव्हा नामाचा महिमा सांगतात तेव्हा वैष्णवतेचा अधिकार वाटायला लागतो. तेव्हा कौतुक वाटायला लागतं की सामर्थ्यवंत कुळात जन्माला आलोय, जिथे साध्या वैष्णव संगतीने आम्हाला जगाच्या मालकाची प्राप्त्यर्थ कुठल्याही संकटाशिवाय मिळते. आता अभंग थोडा किचकट आहे आणि अभंग सगळ्यांना पाठ आहे. ज्याला अभंग पाठ नाही असा वारकरी नाही, आणि ज्याला अभंग पाठ नाही असा वारकरी नाही. कळलं त्याला कळलं महाराज. विषय असा आहे, अभंग पाठांतरात असावा, कारण हरिपाठ हा वैष्णवाच्या नित्यकर्मातला भाग आहे. प्रथम असल्यामुळे कमीत कमी तेवढा तरी पाठ असावा एवढा अट्टहास. ऐकायला हरिपाठ सोपा, वाचायला सोपा, पाठ करायला सोपा, पण समजायला किचकट. ज्ञानेश्वरी ऐकायला वाचायला जरी अवघड तरी समजायला सोपी. ज्ञानोबराय अखंडितपणे हे नित्यकर्मात टाकतात. ते सोपं आहे म्हणून नाही, ते आयुष्य सोपं करत आहे म्हणून. शास्त्रवेदालाही कोड्यात पाडणारा हरिपाठ आहे. आता अभंग सुद्धा थोडासा किचकट ज्ञानोबराय सांगतात, देवा तपस्वी योगी ज्ञानी अखंडितपणे सगळं काही साधनं भोगली येतात, तरी सुद्धा स्वतः योगी असणारं व्यक्तिमत्व जेव्हा म्हणतं योगयाग विधी येणीनो ही सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म, तेव्हा त्याचा अर्थ योगयाग करू नका असं होत नाहीये. आपण हिंदू धर्मीय, आपल्याला योगयाग जमेल तेवढं आपण केलंच पाहिजे, पण याच्या पलीकडे जाऊन आपण प्रापंचिक आहे. आपली जी अवस्था आहे, सामर्थ्याने सांगायला गेलं तर भगवंत सांगतात तसं अदशनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. आपण कर्मानं बांधलेली माणसं आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आसक्ती कशाची असावी तर देहाची असावी. वैष्णव कुणाला म्हणावं तर भगवंत सांगतात क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताही गतिर्दुःखम देवदवीर व्याप्यते. भगवंताच्या नामाशिवाय देह व्यतीत करणं याच्या इतका मोठा मूर्खपणा मला तरी पार्थ कुठला वाटत नाही. मग आसक्ती कशाची आहे? देहाची आहे. आवड कशाची आहे? जगाच्या मालकाच्या नामाची आहे. आणि ती मिळाली तर सामर्थ्याने समजून घ्यायचं मी अधिकाराने वैष्णव झालो. आणि एकदा वैष्णव झालात की जगाच्या बापाकडे धावायची गरजच पडत नाही, कारण संप्रदायाचं शास्त्रच आहे, तुम्ही 3 पावलं देवाकडे चाला, देव 47 पावलं तुमच्याकडे चालतोय. इतकं जगाच्या बापाचं मन मोठं आहे, म्हणून तर वैष्णवाचा अधिकार श्रेष्ठ आहे. म्हणून तर आपल्याकडे काही गोष्टी बंधनकारक आहेत. हस्त पवित्र यदी दान पुण्यम, पाद पवित्र यदी तीर्थयात्रा, मुख पवित्र यदी नाम घोषम, हृदय पवित्र यदी ब्रह्मनिष्ठ. हाताला पवित्र करायचंय दान करा, पायाला पवित्र करायचं तीर्थयात्रा करा, मुखाला पवित्र करायचंय हरिमुखे. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे तुम्ही जर पाळलं तर हृदया जगाच्या बापाविषयी प्रेम निर्माण होणार. आणि ज्याच्या हृदयात जगाच्या बापाविषयी प्रेम आहे त्याच्यासारखा पवित्र दुसरा तरी कुणी समजला जात नाही. कुठे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. बरं द्वारकेचा राणा. आता विषय असा आहे, पांडव वनवासी आहेत, त्यांना घर नाही. आणि ज्ञानोबराय काय म्हणतात, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अरे ज्याला घर नाही त्याच्या घरी राहिला कुठला भगवंत? त्याच्यासाठी सुरुवातीपासून विचार करायचा. कुणीतरी आम्हाला विचारलं, ताई या मंदिरांना खर्च करण्याच्या ऐवजी हॉस्पिटलला शाळा बांधली असती, देशाची वृद्धिंगता झाली असती. ऍक्सेप्टेड, मान्य आम्हाला. पण तुम्हाला हे कळतंय का की देशाच्या वृद्धिंगतेमध्ये श्रद्धेचा भाव सुद्धा असलाच पाहिजे. विषय काय झाला माऊली, 4 पुस्तकं जास्त शिकली आणि 4 पैसे जास्त कमवले की आम्ही स्वतःच्या अहंकारात कुणीतरी दिलंय याचाच विसर पाडतो. 3 गोष्टी आमच्या ऋणदायक आहेत, देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. आम्ही ते मान्यच केलं पाहिजे. आणि धर्माला जपून जर आम्ही नाही आहेत मग आमची अधोगती कुणीच थांबवू शकत नाहीये. मग आमची वृद्धिंगता कशात आहे? जगाच्या बापाचं अस्तित्व मान्यात. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? ज्ञानोबराय म्हटले काहीच नाही, हरिमुखे तुम्हाला आपोआप अस्तित्व कळेल. कसं कळेल? तो येईल तुमच्याकडे, अस्तित्वाची स्वतः जाणीव करून देईल. बरं याच्या पलीकडे जाऊन आम्ही म्हटलं मग तुम्ही तेच केलं का? ज्ञानोबराय म्हटले ज्यांनी साधायच्या त्यांनी मुक्त्या साधल्या. नीट ऐका, भूत भविष्य वर्तमान काळ साधायच्या, भविष्यकाळ साधतोय, वर्तमान काळ साधी आल्या, भूतकाळ तेने मुक्तीचारी. तेने आपल्यातला आहे का तो? तेने एक सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व आहे, ते अधिकारी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी साधल्या, त्यांच्याकडे अधिकार होता. कशाचा? अरे जिथे हत्तीच्या सोंडेनं तूप ओतलं जायचं अशा यज्ञाच्या सत्ययुगामध्ये आम्ही आत्ताच्या गोष्टी नाही करू शकत आहेत ना. आम्ही ज्ञानोबा तुकोबांची बराबरी करू शकतोय का? कधीच नाही. कारण हे विश्वची आमुचे घर ऐसी मती ज्याची स्थिर, ही ज्यांची वाच्यता आहे त्यांची आणि आमची बराबरी होणार आहे का? नाथ बाबा म्हणतात स्नान केली या गंगा पवित्र करी सगळं जगा, ती गंगा ही निज पाप भंगा तुमच्या चरण संगा विथंगा. ज्या गंगेला पवित्र व्हायला आपण जातो ती गंगा पवित्र व्हायला ज्ञानोबरायांकडे येते. आपण बराबरी करू शकतो का? विचार करा, जगाचा बाप ज्यांच्या ठिकाणी स्थिरावायला जातो, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया.
असं सामर्थ्य ज्या व्यक्तिमत्वाचं आहे त्यांच्या साधनेची आणि आपली साधनेची कधीच पूर्तता होऊ शकत नाही किंवा समरूपता सुद्धा होऊ शकत नाही. मग ही समरूपता जर साधली जात नाहीये तर आम्ही विचार करावा आमच्यासाठी समरूप काय हरिमुखे, कारण ते जमतंय आम्हाला. देवाचं नाव घ्यायला आम्हाला काही काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. पण देवाचं नाव घ्यायला काही तत्वही नाही. हरिमुखे याला काही आहे का की या वेळी घेतलं पाहिजे, या काळी घेतलं पाहिजे, या स्थळी घेतलं पाहिजे, अशा अनुषंगाने घेतलं पाहिजे. जमेल तसं घ्या, कामामध्ये काम काही होणार. सर्व सुंदर असं भजन झालं ना, मनाला लागतं ना तुमच्या तर टाळी वाजवायची. त्याला काही कष्ट आहे का? तेथे काही कष्ट न लागती, फक्त जमलं पाहिजे हो तेवढं. एकतत्वी नाम दृढधरी म्हणा हरीसी करुणा, काहीच कमी पडू देत नाही जगाचा बाप. हा, पण याच्या पलीकडे जाऊन ज्ञानोबराय म्हणतात असं समजू नका की फक्त देवाचं नाव घ्यायचंय. त्याला परिस्थिती कशी हवी? असोनी संसारी जीवे वेगो करी. तुम्ही म्हणसाल कुठेही थांबून देवाचं नाव घ्यायचं म्हणजे याचा अर्थ कशाही मनस्थितीने घ्यायचं, तसं नाही. परिस्थिती कशीही चालेल पण मनस्थिती स्तब्ध पाहिजे. परिस्थितीला काही वावगं नाहीये. तुम्ही श्रीमंत गरीब उच्च कनिष्ठ वरिष्ठ काही घेणं देणं नाही, पण प्रत्येकाची मनस्थिती मात्र देवाची हे द्वारी. उभा याचा अर्थ दोन पायावर उभा नाही, उभा याचा अर्थ सावध. क्षण याचा अर्थ सुरुवात, ज्याची सुरुवात नाम पाहिजे. आणि द्वारकेचा राणा ज्याचा शेवट सुद्धा नामच पाहिजे. आणि हे मिळवण्यासाठी जी स्थिती आहे ती कशी पाहिजे? स्तब्ध पाहिजे. तुम्ही संसारी जरी असले तरी शास्त्र ग्वाही देत आहेत, तुम्हाला सामर्थ्याने सांगतायत शरीर कुठेही असलं तरी मन मात्र संसार बाह्य पाहिजे, नाही तर फायदा. आता तुम्ही बसला इथं पण फायदा पाहिजे ना दादा. कुणीतरी मला म्हटलं देवाचं नाव परिस्थिती बदलतं का? आता कान उघडून ऐका रायवाडीकर, देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही, देवाचं नाव परिस्थिती बदलण्यासाठी बळ देतं. म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं. आधी डोक्यातली अंधश्रद्धा बाजूला काढा. लय भारी टाळ्या वाजवे तरी तुम्ही थोडं अगतिकता वगैरे ठेवत जा की. एकदम मड्याला बसल्यासारखे बसलेत. तो बोल आम्ही हाय, तो बोल आम्ही बसलोय, तो बोल आम्ही ऐकतोय, तो बोल येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. काय करायचंय बरे मला? हे असंच आहे बघा दादा. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. कसं काय जगाच्या बापाचं नाव मुखात येऊन तरी फायदा येणार आहे? कारण काय परिस्थिती पाहिजे? मने वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. ज्ञानोबराय म्हणले मनात आणि मुखात दोन्हीकडे पांडुरंग पाहिजे. आणि भजन कसं पाहिजे? सर्वस्वाचा त्याग करून वाहून द्यायची सामर्थ्यता पाहिजे. तेव्हा माणसाची देव व्हायची परिस्थिती निर्मित होते. आता देव भेटला म्हणजे देवच झाला. आता आमची परिस्थिती अशी आहे, नाही भेटला तरी आम्ही भेटला म्हणून बोंबलतोय. त्याच्यामुळे भेटायचा तो बी भेटायचा नाही. कळतंय का? म्हणजे माझी विनंती एवढीच आहे, कमीत कमी मला कळत नाही एवढं जरी त्याला कळलं तरी तो शहाणा आहे.
आम्हाला असं वाटतं जे काही आहे ते आमच्यामुळे आहे. ही परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही काय आणि मी काय, आपल्या कुठल्याच अट्टासाने सायासाने जगाचा बाप मिळत नाही. देव आहे तो. गांभीर्यानं घ्या. आणि त्यातली त्यात पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार करायला गेलं तर नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमुपा पांडुरंग. अपार असतो, अमाप असतो. तुझी गणता आमच्यासारख्या प्रापंचिकानं करू नये. हां, पण याच्या पलीकडे जाऊन जर आम्ही प्रपंचाची व्याधी सोडून तुमच्या नामचिंतनात गुंतलो तर मग आमच्यासारखा योगी दुसरा नाही. बरं, हे शास्त्रच सांगतात. सुद्धा भगवंत सांगतायत काही लागत नाही रे माझ्यासाठी. मय्यावेश्य मनो एमण त्युक्ता उपासते, मय्यावेश्य मनो एमाम त्युक्ता उपासते, श्रद्धया परियोपेतास्ते मी युक्त तमामता. योगयाग केलं म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं माझं मत नाहीये. फक्त संसार बाह्य राहून ज्याने मनातून माझं स्मरण केलं तो मला योगियातला योगी वाटतो. ही भगवंताची स्वतःची वाच्यता आहे. काहीच वेगळं करायचं नाहीये. फक्त जीवे वेगू इथून निघायचंय फक्त. पण यातून निघायचं म्हणजे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. इथून निघायचं तरी सोपं आहे का दादा? या संसारातनं निघायचं म्हणजे जन्मोजन्मीचं पुण्य लागत नाही तर कीर्तनात बसून डुकले येतात. पुण्य लागतं ना त्याला. कीर्तनात झोप येणं म्हणजे पापच आहे. तुम्ही कष्ट करता त्यात काही वाद नाही, पण जगाच्या बापाच्या कीर्तनात अखंडितपणे आम्हाला स्मरण त्याचंच राहिलं पाहिजे. आम्ही बसलो इथं पण गॅरंटी काहीच नाही आमची मन इथं असेल. होय ग माय? होय रायवडीच्या बाया? गॅरंटी काय ग? तोंडावून मला कळत नाही तुम्ही बसून तुमचं मन कुठे आहे. आणि तुमची मन सामर्थ्याने मला कळावी इतकी माझीही तपस्विता नाहीये. त्याच्यामुळे विनंती एवढीच आहे, प्रामाणिक स्वतःशी राहायचं आहे. आपण जगाच्या बापाशी आपल्याला राहता येईल नाही सांगता येत नाही. लोकांशी नाहीच राहायचं आहे, स्वतःशी राहायचं फक्त. आणि त्यात कसं आहे ना माया, इथे मन रमणं म्हणजे फार पुण्याचं लक्षण आहे. कोणीतरी म्हटलं निघालतो कीर्तनाला गेलो नाही, कोण म्हणलं गेलतो बसलो नाही, कोणतरी म्हणलं बसलो मधनच आलो पटलं नाही, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. चुकत नाही राईवडीकर तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन रमत नाही. खरंच तुमचा दोष नाही. ज्ञानोबाराय सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला कीर्तनात मन लावू देत नाही, कारण त्याला जगाच्या बापाच्या पुण्याची रास फार मोठी लागते. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. मग महाराज म्हणतात तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं? रायवाडीकर स्वतःच चांगलं कळत नाही, ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून जिंदगीत येऊन पाप काय पाहिजे बघा ना. राहायला घर आहे, खायला अन्न आहे, पोटापुरतं कमवताय तरी तोंडावर 12 वाजल्या तुमच्या. हेच पाप आहे महाराज बरं का. काहीच नाहीये तरी संत सुखी आहेत. त्यांच्या नामचिंतनाचा अधिकार आहे. जगाच्या बापानं तेवढी सामर्थ्यता दिली आहे की तेवढे सावध आहेत ते. त्यांना कळतंय देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा. बाकी सगळीच व्याधी आहे की रे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळाच जगत भास आहे. आमच्याकडे कल्पनेतच आयुष्य चाललंय. आमची परिस्थिती म्हणजे संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. आम्ही मनावर इतकं चालायला लागलो की आमचा कल्पना राजा झाला. आणि कल्पना राजा झाल्यामुळं आमची परिस्थिती अशी आहे मिनिटात राजा आणि मिनिटात रंक. कारण आम्ही सत्य जगतच नाही ना. आम्ही इमॅजिनेशन मध्ये आहेत, कल्पनेत आहेत. नको देवा, मला सत्य कळावं आणि मला सत्य कळण्यासाठी हरिमुखे हे अस्तित्व कळण्यासाठी हे सत्यता कळण्यासाठी माझ्या मुखात जगाच्या बापाचं नाव असायला हवं. आणि त्याच्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे काही खोटंच नाहीये. मग ज्ञानोबाराय म्हणतातच ना व्यक्तीचा काहीच संबंध नाहीये. तर जशीची वाटणं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं एखाद्या लेकराला सर्वज्ञान वरावं, वर याचा अर्थ कृपांकित करावं, तेव्हा कुठे त्याला खरं खोटं कळतं. मग कुणीतरी म्हणतं अहो हे पहिल्यापासूनच हुशार आहे. जगाच्या बापाची कृपा आहे त्याच्या. मग आता याचं मूर्तिमंत उदाहरण स्वतः ज्ञानोबाराय आहेत. उपजतात ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. नाही तर विचार करा 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय ज्या माणसाचं, त्यात चांगदेवांसारखांचं अहंकार घालवणं सामर्थ्य सोपं नाही आहे. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. पण शेवटी मस्तक तुकोबांच्या चरणावर ठेवावं लागलं. ही सामर्थ्यता नामाची आहे. ही सामर्थ्यता तुकोबारांसारखा संसारही कुणाला जमला नाही, परमार्थही कुणाला जमला नाही. दोन्ही परिपूर्ण आहेत ते. आणि व्यापारही कुणाला जमला नाही. वैराग्य मूर्ती आहेत पण प्रापंचिक आहे. ज्ञानोबा तेच सांगतात प्रापंचिक असणं चुकीचं नाहीये, पण प्रपंचात गुंतणं चुकीचं आहे. मग ना तरी दरवी जैसी रिगोणी नाना रसी परी ते रस स्वादासी नेनी जीवी अशी अवस्था प्रापंचिकाची पाहिजे.
पळी आमटीत जाते वरणात जाते, पण पळी जर माघारी आली आणि तिला जर विचारलं का ग पळी माय आमटीत जाऊन आली, आमटी कशी झाली, तर पळी माय सांगते का? माय सांगते का? माय तुम्ही बोलत जा, पळीचं मरू द्या, तुम्ही बोला. हा मा आपलं कीर्तन आहे, तर आपल्या पार्टीचं कीर्तन असलं की जरा मन सोक्त बसायचं. हां बिंदास, हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, बोलू वाटलं बोला, माझ्याशी बोला, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. हा ना, त्याला जर चुकून कळलं नाचत होती कीर्तनात, तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं, जिंदगीचा सप्ता बसायचा माझ्या महाराज. मला कधी कधी नवल वाटतं काही गोष्टींचं. मला वाटतं, माझं पर्सनल ओपिनियन आहे, कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आणि वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित, हे कितपत योग्य आहे रे? आ चप्पल घालून स्वयंपाक करणारी हाय क्लास आणि संस्कृती जपणारी लोअर क्लास, कपड्यांचा आकार छोटा करणारे स्टँडर्ड आणि अंगभर कपडे घालणारे थर्ड क्लास. काय पण शिक्षणाचा फायदा कळत नाही का ग? सगळ्यांना पाठ आहे, जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ. अरे ते देवाश्रीद्वारे पाठ करत जा की, इथेही मरत जा कधीतरी. बरं मी म्हणते अनुभवून बघा ना, अनुभव घ्यायला काय हरकत आहे? काही फरक वाटला तर टिकलं, नाही तर सोडून द्या. कितीतरी हनुमान चालीसाही पाठ असू द्या, कितीतरी गीतेचा 2-4 श्लोक तरी पाठ असू द्या, कधीतरी ज्ञानेश्वरीच्या 2-4 ओव्या पाठ असू द्या. मी म्हणते अनुभव घेऊन बघा ना, अनुभव घ्यायला काय हरकत आहे? एकादशी करून बघा, बघायला काय हरकत आहे? आयुष्यात माणसं म्हणतात ना सगळं करून बघितलं पाहिजे, मग हे का नको? हा बाकीचं हे की नाही. तुम्हाला खरं सांगू काय, जर सामर्थ्याने जागे असाल ना, तर सामर्थ्याने लक्षात ठेवा, आपण जी काही माणसं आहेत माझ्या सहित, जोपर्यंत आपल्या विषय सुखाला लांबवणार नाहीयेत, तोपर्यंत आत्मसुखाची जाणीव आपल्याला होणार कधीच नाही. आपली परिस्थिती अशी, आपण साधनिक सुखामध्ये रमलेली माणसं आहे आपण सगळीच माझ्या सहित. पण आनंद वाटतोय ना, कारण अजून तेवढी पुण्याची रास वाढलेली की आपल्याला खरा सुखाचा आनंद मिळेल. अजूनही आपलं हेच चाललंय. आणि कसं आहे ना दादा, काही गोष्टी आपल्यात चालत नाहीत तर नाही करायच्या रे. 7 गोष्टी आपल्यात चालत नाहीत. तुतच्च मासं मदिराच्च वेशा मुगयार्थ चौर्यम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. त्यातलं पहिलं मांसाहार. आपल्या हिंदू धर्मात, आपल्या सनातनात मांसाहार इतकं मोठं पाप नाही बरं का. नाही चालत, नाही चालत. लय अवघड आहे रे खाणाऱ्या पिणाऱ्याचं. ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा, सप्त्यात बी तर्रीच खा. किती बुद्धिमत्ता बेकार आहे रे. अरे जिभेला जरा तरी आळा असावा. आणि माझा साधा प्रश्न आहे रायवाडीकर, ज्याला शरीर सांभाळता आलं नाही तो आत्मचिंतन काय करणार आहे? हा करा ना या गोष्टीचा विचार कधी. अरे आतमध्ये घुसेपर्यंत तुमच्या वरील वागण्याचा तर विचार करा, आपल्या सगळ्यांनीच करावा. पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहे. काय काय घरातली बाईच म्हणती रविवार यास आणा ना. अरे आणि काय ग आणि मग कसं देवाला दोष द्यायचा ग? आता या बायकाला ऊर बडवतात, देवानं माझं वाटोळ केलं. देवानं काय संबंध आहे देवाचा? तुम्ही लेख म्हणून मला उत्तर द्या बरं. माय शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग? हरिपाठाचे किती अभंग तोंडपाठ आहेत? देवाच्या दारात निस्वार्थी कधी आलात ग? अगं सगळं मरू द्या, लोकाविषयी चांगला विचार कधी केलात ग? अगं लोकांचं बी मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती मरायच्या आधी. कुस ग काय म्हणजे देवाची व्याख्याच कळत नाही मला तुमच्या बाबांनो. कसला देव म्हणता तुम्ही असला? ज्याला बाप कळला नाही त्याला पंढरपूरचा विठ्ठल सांगायचा होय? अरे ज्याला माय कळली नाही त्याला पंढरीची आई सांगायची होय? आमचाच मूर्खपणा आहे दादा. तुमचं लय अवघड आहे. 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई वा रे वा. हा ना दणकावून दळवट हाणायची पुन्हा भोमलायचं महाराज. मला राग येतो महाराज कधी कधी माहित आहे. आणि बरं एखाद्याला म्हणलं ना, बरं आपण आत्मीयतेनं म्हणू दे बाळासाहेब महाराज माळ घालीचा, आपण आत्मीयतेनं धन्यकुमार महाराज आत्मीयतेनं म्हणायचं दादा घाला हो माळ, आम्ही पुढच्या वर्षी येईपर्यंत घाला माळ. ती आम्हाला म्हणतं ताई सगळ्यांनीच माळा घातल्या कोंबड्याचं काय करायचं वा. आता याचं उत्तर बी शास्त्रात बी नाही दादा, मी वाचलंच नाही याचं उत्तर. मला वाटलं नाही जिंदगीत माणसं असंही प्रश्न विचारतील. मी म्हणलं मी कोंबड्या वारीला नेते तू माळ घाल. आता मी स्वलिखित आहे महाराज बरं का. तर कुठं मला खरं नवल वाटतं तुमचं काय पर महाराज लोकाला इतकं उलट लावतात दादा. हे यांना दुसरं कुठं नाही पण महाराज लोकांपाशी नात खोळा बोलतात ही माणसं. हा यांना किती आत्मीयतेनं म्हणू द्या. आणि कशासाठी रे दादा?
मला नवल वाटतं तुमचं. कसला परमार्थ आहे तुमचा? सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणतो. आणि सोमवार गुरुवार देवाला फक्त तेवढंच जागा असतो का देव? आकाडात खायचं आणि श्रावणात पाळायचं. पावला का महादेव? मला या वर्षी लय आनंद झाला. काही म्हणा रायवाडीकर बरं का महाराज. 31 डिसेंबरला एकादश होती. मला असलं भारी वाटलं महाराज. म्हटलं जिंदगीत देवा आहे बाबा तू. म्हटलं 31 डिसेंबरला एकादश, 1 तारखेला गुरुवार. बस बोंबलत म्हणलं. देवानं असा काटा काढला महाराज. देव म्हटलं अरे असं ऐकत नाहीस तू, असं तरी ऐक. नाही ग, नाही चालत आपल्यात. मांसाहार आपल्यात चालत नाही. कौतुक वाटतं मला. आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो तत्वामुळे, आम्ही संतांना मानतो तत्वामुळे. राज्याभिषेकाचा काळ होता. राज्याभिषेकाच्या काळामध्ये इंग्रज आले. इंग्रजांनी सांगावं आम्हाला मांसाहार लागतो. छत्रपतींनी सांगावं गडाच्या पायथ्याशी. माझ्या गडावर येताना षडोपचार पाळून यायचं. माझ्या गडावर व्यसन करून मांसाहार करून यायचं नाही. माझा गड किल्ला म्हणजे देवळापेक्षा कमी नाही. माझ्या गडाची पायरी चढताना हिंदू धर्माचं भान राखूनच गडाची पायरी चढायची, नाही तर चढायची. मूर्ख नाही आहेत माणसं चौका चौकात पुतळा उभा करायला. वेडी आहेत का? केलाय कधी या गोष्टीचा विचार? अरे ज्यांनी कुणीतरी म्हणावं की तुम्ही स्त्रीवर नजर वर करून पाहिलं म्हणून स्वतःचं पुरुषत्व त्यागणारे भगवान बाबा, त्यांच्या सामर्थ्याने जर आम्ही चालतोय तर आमच्या डोक्यात थोडंसं भान असलं पाहिजे की आम्ही धर्माला किती जपलं पाहिजे. स्वतःचं पुरुषत्व त्यागणारे संत आहेत आपले. गाथा तरवण्याचं सामर्थ्य ज्या तुकोबांमध्ये आहे, रेड्याला वेद बोलवायचं सामर्थ्य ज्या ज्ञानोबांमध्ये आहे, त्यांचे वारसदार आहेत आपण. काय सामर्थ्य टिकवलंय आपण परमार्थाचं? आ आपला परमार्थ खतरनाकच आहे दादा. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही, तू बाप ठोकला. अनलॉजिकल परमार्थ आहे माहिती आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणलं पाहिजे एका एकाला. मला ना खरं सांगते देवानं माझं एकच ऐकावं, एकच. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. तुम्हाला म्हणून सांगते रायवाडीकर, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. आई शपथ. ज्याच्या गळ्यात माळ नाही ना त्याच्या बांधाला असं टुबुक सुद्धा पडतं नाही हो पट्ट्या. जी सोमवारी खातोय त्याचं जळलं पाहिजे कडूचं, आणि जी एकादश करतोय त्याचं फुललं पाहिजे, आणि जी एकादश 12ला सोडतोय त्याचं मधीच गुतलं पाहिजे महाराज. बरं का ऐकलं मला काय परमार्थ, कसला परमार्थ आहे हो? अरे ब्रह्ममुहूर्त ते ब्रह्ममुहूर्त करा ना. कोण म्हणलं 12 ते 12 करा? इंग्रजाची अवलाद आहे का आपण? कुणी सांगितलं? कुठं बी सांगा मला, दाखवा कुठं गीतेत आहे का 12 ते 12, ज्ञानेश्वरीत आहे का 12 ते 12? ब्रह्ममुहूर्त ते करा ना तसा. 4:30 नंतर मरा खा. बर खायला बी कमी नसतं आमच्या महाराज लोकाला. लय लाड करतात माणसं, त्याच्यामुळेच उत आलाय आम्हाला महाराज. लय लाड करतात आमचे. शाबू द्या, पेंड खजूर द्या, काजू द्या, बदाम द्या, अंजीर द्या, जे नाही नाही ते देतात महाराज. हे काय विषय? जर मिळतंय ना मग त्याला मर्यादेपर्यंत टिकवलं पाहिजे की नाही? मर्यादेच्या बाहेर जाण्यात मजा नाही, खरंच नाही. आणि जो कोणी गेला, तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला एरंडाचं झाड माहिती माहिती आहे. असं बोलत जा जरा, मला बी तुम्ही जिवंत असल्यासारखे वाटतं महाराज. मग अशी ॲटिट्यूड मध्ये बसले होते. बार असं जज वगैरे करू नका. आय एम गुड फॉर नथिंग. नसल्यापेक्षा असलेलं बरं. आणि साधाच प्रश्न आहे माझा. माझ्या वडिलांसारखे आहात, भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता. स्वतःच्या बहिणीची चूक झाली तरी पदरात घालता. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाही. सामर्थ्य तुमच्या नजरेतच काय जातं रे? मी काय म्हणते, जातंय काय? म्हणा की रक्ताची बहीण करतीये. ज्या दिवशी माझ्यात बहीण दिसेल त्या दिवशी पांडुरंगातही सामर्थ्याने देव दिसेलच, हो की नाही? नजरेचाच विषय आहे. समदृष्टी गीता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. पण मलाच कधी कधी वाटतं, हे जे लिहितो ना आपण, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे लिहिण्यापुरतं, वाचण्यापुरतं, दिखाव्यापुरतं. कधी कधी असं वाटतं महाराष्ट्रातल्या काही माणसांपेक्षा रावण बरा होता. मी काही म्हटलं, शब्द सांभाळून वापरला. मी काही म्हटलं, सगळेच नाही. कारण कौतुक करावंसं वाटतं त्या तरुणांचं. आज 99% महाराष्ट्रातले सप्ते फक्त तरुणाच्या खांद्यावर सामर्थ्यवंत टिकून आहेत. कौतुक आहे त्या पोरांचं. आज हे पखावाज वाजवणारे गायक, टाळकरी हे सगळे तरुणच आहेत की रे. त्या काहींमध्ये यांची गणता कशात? स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदाय खांद्यावर पेलवायचा एवढा सोपा नाही. खरं सांगते तुम्हाला, माळ घातल्यावर 4 माणसं चांगलं बोलतील की नाही याची खात्री महाराष्ट्रात नाही, पण वाईट बोलतील याची मात्र खात्री देऊ शकतो आम्ही. हे अवघड आहे. इथे पैशाला फार किंमत आहे.
शॉर्ट्स घालून एअरपोर्टवर गेलं तरी कुणी बघत नाही, पण धोतर घालून विमानतळावर गेलं की अख्खं विमानतळ टुकूटुकू बघतो. त्याला वाटतं धोत्रावाला विमानात कसा. याची पात्रता लाल डब्याची आहे ना. म्हणजे जजमेंट आहे संप्रदायाविषयी. अनएज्युकेटेड, ज्यांना काहीच येत नाही, ती माणसं परमार्थात असतात. तर आम्ही मूर्खच आहे, त्याचा वाद नाही. पण कधी ज्ञानोबा तुकोबांचा विचार केलाय का? त्यांच्या दूरदृष्टीचा विचार केलाय का? 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि दादा इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15-20 दिवस स्पोकन क्लास घेतला, फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल तुम्हाला. पण पिढ्या जरी गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळायला तुमच्या आईबापाचं पुण्यच लागेल, त्याच्याशिवाय शक्य नाही तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणं. भाग्य आणि अभ्यास समजून घ्या. अभ्यास 3 गोष्टी. प्रारब्धाने देव मिळतो, ज्ञानाने देव कळतो आणि भक्तीने देव भेटतो. कळतंय? देव आवडणं हे प्रारब्धाचं लक्षण आहे, देव कळणं हे ज्ञानाचं लक्षण आहे, पण देव भेटणं हे तुमच्या कर्माचं लक्षण आहे. हे तुमच्या कर्मावरच आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये तुम्हाला. तुम्हाला कर्म पांडुरंगच करावा लागणार, तेव्हा पांडुरंग भेटणार. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, तेव्हा तुम्हाला कळणार आहे की परमार्थ काय. नका गुंतू नाही त्या गोष्टीमध्ये. वाईट वाटतं मला कधी कधी. नजर चांगली ठेवा दादा. मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाईसारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग का हो, तुमची वासना माहीत नाही का मला? हजारो बायका वासनेपोटी बंगल्यात महालात आणून ठेवल्या. बंगला आजचा शब्द आहे, महालात आणून ठेवल्या तुम्ही. सीतामाईसारखी सुंदर स्त्री बघून मन नाही का भाळलं तरी रोखलं ग? भान आहे मला, मती थाऱ्यावर आहे माझी. का हो, घाबरता रामाला? अगं बाई, रामाला घाबरत तो सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीच्या अपमानाचा बदला त्याच्या पलीकडे जाऊन मी रामापेक्षा श्रेष्ठ याची सिद्धता जगाला दाखवण्यासाठी मी सीतामाईचं अपहरण केलं. पण जेव्हा सीतामाईच्या दारात भिक्षुक म्हणून उभा होतो ना, तेव्हा भिक्षाम दे ग माई म्हटलं होतं त्या बाईला. अगं ज्या बाईला आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावलात तर रावणाची पण नाही की ग, त्यालाही कळतं. जिला आई म्हटलं तिला आईच मानावं आणि जिला ताई म्हटलं तिला ताईचं मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. का ग माय, नजरेची गॅरंटी आपण कोणाची देऊ शकतो का? आणि काय ग माय, दरवेळेस पोरीला सांगता, पोरगी आहेस नजर खाली करून चाल, पोरगी आहेस रात्री बेरात्री फिरू नको, पोरगी आहेस घराच्या बाहेर जाताना आपल्या अंगाकडे व्यवस्थित बघ, पोरगी आहेस मर्यादेत राहा. कितीतरी पोरालाही सांगा की ग, पोरगा आहेस हिंदू धर्मातला आहेस, संस्काराची जाण राख, छत्रपती शिवरायांचा वारसदार आहेस, कर्तृत्वाची जाण राख. तुझ्या समोर नग्न पोरगी उभी राही ना, तर तिला तुझ्याकडं बघून सुरक्षितता वाटावी एवढं सामर्थ्य तुझ्या नजरेत असावर तर पुरुष आहेस तू. हे पोरालाही सांगा की कधीतरी, त्यालाही म्हणा तुझाही अधिकार आहे बाबा पुढच्या बाईला सुरक्षित महसूस करून देणं. कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाकडे बघून आजच्या काळामध्ये सुरक्षित वाटतंय? कधी केला या गोष्टीचा विचार? आणि कसला परमार्थ रे मग? जर नजरेत तुम्हाला स्त्री पुरुष ही समानताच अजून आली नाहीये, अरे स्त्री पुरुष मरू द्या, गरिबी श्रीमंती मिटली नाही अजून. आजही कीर्तनाला एखादा मोठा साहेब आला तर महाराजाला म्हणलं जातं जरा सरका, साहेबाला बसू द्या. 7 दिवस महाराज इथं मिळाला ती उगच का? पण साहेबाचा हक्क मोठा ना दादा, साहेब बसा. साहेबाला पंक्तीला बसवणार, 2 घास खा साहेब, 2 घास खा. आमच्या रायवाडीचं 2 घास खा साहेब. ना साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लं तरी रायवाडीला कळलं नाही. पण इथलं खाऊ घालायची हाऊस लय. पण काही म्हणा रे, इतका आंधळेपणा कुठे असतो का? बरं कळत नाही असं आहे का? बरं कळत नाही असं आहे का? कळतं सगळ्याला. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात जातो का? नाही जात. कळतं त्याला, ती लगेच म्हणतं महाराज आज नग आज खाल्ले, उद्या जाऊ, उद्या. अरे तुझी पवित्रता कसला बरं मारताय? नाही चालत तर नाही चालत बाबा. या विषयाकडे समानता ठेवा आणि शरीर शुद्ध ठेवा. पहिलं, आपल्यात मांसाहार चालत नाही. 7 गोष्टी सांगते मी तुम्हाला. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा 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 90. अरे कुठला शब्द आठवला नाही मला. कसं बरं काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवता मला काही कळत नाही. आता ही म्हातारी माणसं तोंड वर करून आजकालची पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. आणि काय गेली पोरं वाया? बिडी फुकून यांची थोबाडा आत गेली म्हणून ही पोरं वाया गेली. तुम्ही कुठल्या बेससवर लेकरांना शिकवता? अरे म्हातारपणात काकडा करायच्या वयात मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळता, भिंगाच्या चष्म्यातनं राणी शोधता. कसं लेकराला ज्ञान शिकवता बरे? असं नाही बरं चालत. तुम्हालाही सांगते माय, इमानदारीने सांगते, तुमच्यात ताकद आहे, खूप ताकद आहे.
बाई इतकी ताकद कशातच नाहीये बरं का. सामर्थ्याने लक्षात ठेवा, जर बाई सामर्थ्यवंत असेल ना घरात, तर संसाराचा परमार्थ व्हायला काहीच वेळ लागत नाही. फक्त बाई सामर्थ्यवंत असली पाहिजे, संसार अगदीकपणे चांगला चालतो. ताकद आहे तुमच्यात. लय गोड आहेत माय तुम्ही, लय रायवाडीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहेत. आई शपथ तुम्ही लय गोड आहेत. तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहे माहिती तुम्हाला. तेवढा एकच फॉल्ट आहे आमच्यात, बाकी तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो त्याचं कारण तुम्हीच आहे. अरे तुम्हाला एक गोष्ट सांगते, आई म्हणते आमची, काही लागत नाही रे बाईला, पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते. हा विश्वास तर मीही तुम्हाला देऊ शकते, कारण हे ज्ञानोबारायांचं मत आहे. अरे माऊली म्हणतात सगळं काही सहन करते बाई, फक्त बाईला नवऱ्याची साथ असली पाहिजे. सगळ्या सुखाचा त्यागही करायला सामर्थ्याने तयार असते. मालक शहाणा पाहिजे. तुकोबराय म्हणतात ना, तुका म्हणे सोपे आहे फक्त शहाणा तो धनी. तुकोबरायांनी परमार्थातला सांगितलं, मी संसाराशी जोडला. या विषयाकडे काही ताकद नाही. तुमच्या काय बायका वाढ बघायला का चालली. एखादा मोठा माणूस उठला तर म्हणाय तरी ठीक आहे, याला संसाराचा व्याप असेल, अजूनही कसल्याच व्यापात नव्हतं मला. जाऊ दे मरून या विषयाकडे. तेव्हा माझ्याकडे स्थिरता, मला कळावं माझ्या आयुष्यात काय चाललंय ते. आणि एवढी सामर्थ्यता माझ्याकडे आली की मला सामर्थ्याने कळेल काय चुकीचं काय बरोबर. तत्वाने चाललो पाहिजे मी. आमच्यात काही गोष्टी चालत नाहीत. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्रीगमन, चौथं वेश्यागमन, पाचवं जुगार, सहावं शिकार, सातवं चोरी. या 7 गोष्टीतली एकही गोष्ट केली तर तो माणूस सावध मानला जात नाही. आमच्याकडे सावधतेचं लक्षण आहे. सर्वस्वाचा त्याग करून ज्याने जगाच्या बापाला मायबाप म्हटलं तो सावध आहे. सावध्याचं लक्षण आहे सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो. मी सुरुवातीला म्हटलं उभा याचा अर्थ सावध, स्थिर, स्टेबल. आमच्याकडे स्टेबॅलिटीच नाही आहे, स्थिरताच नाही आहे, इतकी घाई आहे. तुम्हाला मगाशी मी विचारलं एरंडाचं झाड माहीत आहे का? लक्षात आहे ना? एरंडाचं झाड जेवढं लवकर वाढतं त्याचा गुण आहे ते तेवढंच लवकर मोडतं सुद्धा. त्याची वृद्धिंगता जेवढ्या लवकर होते त्याची अधोगती सुद्धा तेवढ्याच लवकर होते. माणसाच्या आयुष्याचंही तसंच. पटकन मिळावं, काहीच नको, देवही नको आणि नावही नको. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा घाई करू नका. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी. वेळ आल्याशिवाय देवाने देऊच नये. मग लोकांनी त्रास दिला त्या वेळेपर्यंत तरी चालतोय. कुठले संत न त्रास सहन करता संतत्वाला गेले? नाहीच ना. तुम्हाला सगळंच माहिती आहे. पण देवाने काय कमी केलं? चुकोबांसाठी महार झाला, जसासाठी चांबार झाला, गोरवांसाठी कुंभार झाला, नरेंसाठी सोनार झाला, कान्हो पात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिली, सखुबाईसाठी सकू झाला, जनाबाईच्या गौऱ्या थापल्या, मुक्ताईंना समरूप करून घेतलं, ज्ञानोबांची भिंत चालवली, तुकोबांचा गाथा तरवला, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं, कुर्मदासांसाठी धावत आला, सोयराबाईंसाठी बाई झाला. किती करावं माझ्या विठ्ठलाने, आमच्यासारख्या सुद्धासाठी मायबाप झाला. एवढं सामर्थ्य जगाच्या बापाने फक्त वैष्णवाच्या पदरात टाकलं. पर ज्ञानोबारायांचं मत आहे मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. जगाच्या बापानं प्रत्येक अवतार वैष्णवासाठी घेतला. अरे सूर्याला ग्रहण असेल, चंद्राला कलंक असेल, ज्याला ग्रहण नाही कलंक नाही असा परिपूर्ण फक्त वैष्णव आहे. हे ज्ञानोबारायांचं मत आहे. त्याला काय कमी पडणार आहे सांगा ना दादा. मग हरकत नाही ना, मोठेपणा नाही मिरवला तरी चालेल देवा, पण मी स्थिर पाहिजे, शांत पाहिजे, सावध पाहिजे. आणि आमच्या जागेपणाचं एकच लक्षण आहे, उठाचा की भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवी माथा, चुकवी व्यथा चन्नाच्या, उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा चन्नाच्या, उठा जागे भारे आता
तुझ्याविषयी असताना स्मरण म्हणजे आमच्या जागेपणाचं लक्षण आहे. जगजोगी जगजोगी चाक चाक बोलती. आमच्यासाठी जागेपण म्हणजे अखंडित तुझं नाम आहे. आमच्यासाठी उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथ, हे सत्य आहे आमच्यासाठी. उठा की जमाय बाप कैसी लागली झोप, हुजूर जावो निया एवढी चुकवा की खेप. आमच्यासाठी जाग म्हणजे काळालाही न घाबरता वैष्णवाचा अधिकार मिळवणं. आमच्यासाठी आता जागा, आता जागा, आता जागा जागा, आता जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोरटी चल्या निचल्या नांदोनी भागा, चोरटी चल्या निचल्या 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 निचल्या, चोरटी चल्या निचल्या नांदोनी भागा. आता जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे भागील आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. आणि हे जागेपण येण्यासाठी वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. कर सोडून विनवितो तुम्ही आठवा मधुसूदना, नरदेह दुर्लभ लाडा तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. काहीच लागत नाही. हरिनाम घ्यायला काय लागतं सांगा ना. पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी तमडी, ना लागे कवडी तमडी. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरिनाम मनवा, खेती करो हरिनाम मनवा, खेती करो हरिनाम. पैसा न लागे ना लागे, रुपया न लागे ना लागे, पैसा न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, पैसा न लागे ना लागे, रुपया न लागे ना लागे, पैसा न लागे ना बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो राम राम बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो श्याम श्याम श्याम. फक्त मुखात देवाचं नाव लागतं. सगळ्यात मोठं साधन जगाच्या बापाला भेटवायचं तेच आहे. आणि शास्त्राचं म्हणाल
तर विपदो विपदो नैव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जगता आली तो धनवान आहे. त्याला परमार्थ हे महाधन जोडी देवाचे हे कळतंय, पण हे कळण्यासाठी भाग्य लागतं. देवा आम्हाला 4 मुक्त्या साधायच्यात म्हणजे साध्या स्वरूपात सांगते मी तुम्हाला. प्रथम देवाची आवड लागणे, द्वितीय देवाचा मार्ग मिळणे, तृतीय देवापर्यंत पोहोचणे आणि चतुर्थ देव होणे. आता या 4ही मुक्त्या साधायच्या म्हणजे आमच्यासारख्याला योगयाग करता येणार नाही. साधी समाधी लावायची म्हणजे तर कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते. ज्ञानोबा आहे तुम्ही समाधीस्थ आहात. माऊली योग विद्या सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. समाधी लावायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, ज्याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेटे गमसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देटापासनं शरशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा, कळल्यावर लावू महाराज आपण सगळेच महाराज. मग त्याच्यापेक्षा हरिमुखे समाधीने जे सुख मिळणार आहे ते सुख तुम्हाला भजन ऐकण्याने सुद्धा मिळत आहे. ज्ञानोबरायांचं मत आहे, खेचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणाने सुमना समाधी जोडे. हे ज्ञानोबरायांचं मत आहे. समाधीचा अधिकार फक्त भजन ऐकण्यात आहे. तर यावधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तुम्ही कान देऊन फक्त भजन ऐकलत ना, माऊली म्हणतात मी शब्द देतो सगळ्या सुखाचा अधिकार तुम्हाला मिळणार आहे. सगळ्या सुखाचा सर्वस्वी सुखी होणार आहेत तुम्ही. फक्त काय करायचंय, तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. बसल्या जागी मोक्ष आहे, फक्त करीती श्रवण. आता ऐकण्यात एवढीच का नवविध भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारी भक्ती श्रवणच आहे. पण श्रवण गोड लागण्यासाठी आधी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हण माझे केशवा का बा नागे ही परिस्थिती कळली पाहिजे. बरं, अमृतालाही गोड करायची ताकद नामात आहे आणि त्या अमृताला गोड करायचं सामर्थ्य संतात आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस इंद्र सामर्थ्याने नारद मुनींना सांगतात की अमृताचं कुंभ जरा कमी गोड लागतंय, आपल्या मराठी भाषेत पानसट झालंय, हे जरा कमी गोड लागतंय, मग काय करावं? काहीच नाही म्हटले नारद. एकदा हे त्रैलोक्य सोडून त्या पंढरीच्या बाळवंटात जा. संतांचा मेळा भरला असेल तिथे जाऊन कोणाच्याही हातात ते कुंभ द्या. ज्या दिवशी तो मुखाने अगदी अंतःकरणाने शुद्ध भगवंताचं नाव पुकारेल तुमचं अमृत आपोआप गोड होईल. अमृत उखळी नाम तुझे, अमृत उखळी नाम तुझे, अमृत उखळी नाम तुझे, अमृत उखळी नाम तुझे. रामकृष्ण रंगी रसना रंगली, अमृत उखळी नाम तुझे, अमृत उखळी नाम तुझे, अमृत उखळी नाम तुझे. रामकृष्ण रंगी रसना रंगली, अमृत उखळी नाम तुझे, अमृत उखळी नाम तुझे, अमृत उखळी नारायण तुझ्या नामाचा रस म्हणजे अमृतालाही गोड करण्याचं किंवा अमृतालाही सामर्थ्य देण्याची ताकद आहे. अमृताचे ताट घेऊन आले इंद्र, सुरवरे गरजती जय जयकारे, चोखी यांच्या घरी शुद्ध झाले अमृत, एका जनार्दनी मात काय सांगू. नाथ बाबा म्हटले काय कौतुक करू देवा तुझ्या नामाचं, करावं तेवढं कमीच आहे. मग 4 मुक्त्या साधायच्या काय अवघड आहेत. मग लक्षात ठेवा, देवाच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं ज्ञानोबांचं मत नाहीये. ज्ञानोबाराय म्हणतात देवाच्या दारात क्षणभर स्थिर थांबा, 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. जगाचा बाप तुम्हाला भेटतोय ही ताकद देवाच्या दारातल्या क्षणात. तुम्हाला धावपळच करायची नाहीये, फक्त हरिमुखे. पण कुठे म्हणा, कारण देवाकडे गेल्याशिवाय देव सगळीकडे हे कळत. कारण माणूस देव सगळीकडे तर देवाकडे कशाला जायचं. देवाकडे गेल्याशिवाय कळत नाही देव सगळीकडे. हे भरला घनदाट हरी दिसे, हे कधी अवस्था होतीये हरिमुखे. त्याच्याशिवाय देव आवडतच नाही. जोपर्यंत देव दिसत नाहीये, जोपर्यंत आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, त्या दिवशी आवड निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि जोपर्यंत तो दिसतच नाही आवड निर्माणच होत नाही. बरं, देवा इतका गोड कोण? कशाही स्वरूपामध्ये. करारविंदे पदारविंदम
मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी टाळी वाजली तर चालेल नाही का पाठीमागं बसलेले मला नाही दिसले तरी ज्याचं नाव घेतोय त्याला दिसताय बरे तुम्ही खोडकरपणा परमार्थात नको संसारात चालेल जीवे पिपसा अमृतमृततेव जीवे पिपसा अमृतमृततेव गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नमस्ते श्री कृष्ण गोविंद हे नाथ तुझ्याकडे पायाकडे पाहावं तरी समाधान हाताकडे पाहावं तरी समाधान वृक्षात झोपलेला तू पाहावं तरी समाधान परिस्थिती अशी झाली शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाहीये ज्या दिवशी प्रत्येक कणात वासुदेवाचं स्वरूप दिसतं त्या दिवशी सगळ्यात मोठा ज्ञानी आणि भक्त तो ठरवला जातो ज्ञानोबरायांचं मत आहे हे समस्तही वासुदेव ऐसते तिरसाचा ओतीला भाव तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची फक्त हरिमुखे एकदा मुखात देवाचं नाव आलं की सगळीकडे परमात्म्याचं दर्शन आणि सगळीकडे परमात्म्याचं दर्शन हे मुखातल्या नामाचं फळ पण देवाला पाहिल्याशिवाय मुखात नाम येत देवाची आवड लागली पाहिजे तो कशाही स्वरूपात गोड आहे कसा आहे कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना तुझा प्रत्येक अवतार हा आमच्यासाठी आहे. आम्हाला व्याप्तीतनं मुक्त करण्यासाठी आहे. आम्हाला प्रत्येक स्वरूपात तू कळावा आम्हाला कळावं ओ पालनहारी निर्गुण न्यारी ओ पालनहारी निर्गुण न्यारी तुम्हारे बिन हमारा स्मरून बघा आतापर्यंत जेवढी संकट आली कुणीतरी हाताला धरून बाहेर काढलंय त्यातनं तुम्हाला आतापर्यंत आयुष्यात कितीतरी वेळा असा प्रसंग आला की आता वाटलं शेवट झाला आता इथून पुढं मी उभा राहू शकत पण कुणीतरी होतं मग ते स्वरूप आईचं असेल बापाचं असेल बहीण भावाचं असेल चुलत्या मामाचं असेल काकाचं असेल आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सर्वस्वी तो झाला हमरी उलझन सुलझावो भगवन आवाज थोड़ा सा देखो हमरी उलझन सुलझावो भगवन
विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. त्या दिवशी अवस्था द्वारकेचा राणा, त्या दिवशी अवस्था अशी झाली देवा सामर्थ्याने. मॅच जिंकली का? चला इंडिया जिंकलेली आहे. काही ठाणी हरिवा ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. अरे वाह, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलें से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलें से कह दो मेरा प्रभु बड़ा है. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं. देवा किती भी रन काढू दे त्यांनी. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. एकदा इंडिया टीम साठी जोरदार टाळ्या जोरात. मला बी हाय जरा जरा छंद नाही. माझ्या कृष्णाचा खेळ आहे म्हणून अजून जरा आपुलकी आहे, आत्मीयता आहे. आणि खरं सांगू का, देशाधर्माविषयी मला जरा कौतुकच आहे. मला स्वाभिमान वाटतो माझ्या धर्माचा, माझ्या देशाचा, माझ्या मातीचा, माझ्या परंपरेचा. फार कौतुक. मला इतकं आनंदाने सांगावं असं वाटतं की मी हिंदू आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, मी भारतातली आहे. कारण खूप सामर्थ्यवंत. हे बघा, बाकीच्या वेस्टर्न कल्चरमध्ये तुम्हाला हाय क्लास सोसायटी बघायला मिळतील, पैसाही जास्त आहे, मनीपेक्षा डॉलरची किंमत जास्तच आहे. पण जी संस्कृती आपल्या भारत देशाला लाभली ना, ही संस्कृती जगात कुठंच तुम्हाला बघायला भेटणार नाही. ही सामर्थ्य आपल्या देशाचं. काही काही माणसं मलाच म्हणतात, लय उतू येते का, भांडवल करती काय. अरे वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. आणि मला राजांचं कौतुक आहे त्याचं अजून एक, धर्मजात कुळ गोत्र यासाठी नाही. काय झालं आमच्याकडं आता, काही नाव घेतलं की जरा प्रॉब्लेमच आहे. आमच्याकडं देव सुद्धा जातीवरच आहे. धनगऱ्याचा खंडोबा, वाण्याचा महादेव, मराठ्याचा इटोबा, उरल्या सुरल्याचा मसोबा. देव बी शिल्लक नाही दादा. आता लयच अवघड केलं. तुम्ही जातीवर कुठे महापुरुष असतात का, जातीवर कुठे संत असतात का. अरे ज्ञानोबांचं, भगवान बाबांचं, तुकोबांचं, जनाईंचं, कान्होपात्रेचं, मुक्ताईंचं, सखोबाईंचं सगळ्याचं सामर्थ्य कौतुकाने एकच वाटलं पाहिजे. आमचं तसं नाहीच आहे. लयच अवघड आहे आमच्याकडे. छत्रपतींना मानायचं कारण आहे, जगद्गुरु तुकोबांचा कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज मातीत मांडी घालून बसले. तुकोबांनी पायाखालचं घोंगडं छत्रपतींना बसायला टाकलं. सांगितलं, राज हिंदवी स्वराज्याचं धनी आहात, मातीत कशाला बसताय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी नम्रपणे सांगितलं, बुवा आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणावर मस्तक ठेवून संतांच्या विचारावर चालतोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद मनगटात बांधतोय, नाहीतर हे शक्य नाहीये. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे ज्यांना कळायचं त्यांना छत्रपती म्हणायचं. उगाच हिंदवी स्वराज्य उभं राहत नाही दादा. ही सामर्थ्यता विचारांची आहे. 18 पगड जाती एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य उभं राहिलंय कुठल्या एका जातीमुळे. आणि कसं असतं ना, पटलं किंवा कळलं तर आत्मसात करा. 4 भाऊ एकत्र असले ना तर गाव त्या कुटुंबाच्या नादी लागत का. त्यांना माहीत असतं बोललो या काला पण 3 फुकट आहेत.
बोललोय कितीला? एकाला. पण बाकीचे 3 फुकट आहेत, काही संबंध. मग एकालाही बोलणं. आणि 4 भावांचे बंगले असू द्या, पण 4 गल्लीत असले ना, गाव त्याचा फायदा घेतल्याशिवाय राहत नाही. ते तोंडावर म्हणतं ह्याला घरचट मिटवता आलं नाही, हे जगाचं मिटवाय निघालंय. कळतंय? लक्षात ठेवा, धर्माचंही तसंच आहे. कुटुंब असो किंवा धर्म एकत्रित राहिला तर वृद्धिंगत होणार आहे. नाहीतर धर्माचं यांच्या हातात आहे, पण घराचं तुमच्या हातात आहे. एवढं घर जपा बायानो. कोणतरी मला म्हटलं पुरीकडे आईबाप सांभाळायचे असते तर वृद्धाश्रम राहिलेच नसते. माझंही तेच मत आहे. प्रत्येक पोरीनं सासरे आईबाबासारखे सांभाळले तर आजही वृद्धाश्रम राहणार नाहीत. फक्त सासरे नीट सांभाळायचे. आता वाजवा टाळ्या, हे खरंय, वाजवी जा. एवढ्या वेळा बरं वाजवल्या. खरं खरं म्हणा जबर तुम्ही जरा. मी पोरगी आहे, पण मी सांगते बाईची 2 रूपं असावी. आपल्याकडे कोणी नजरवर करून बघितलं ना, त्याचं टंगडं तोडून त्याच्या हातात द्यायचं सामर्थ्य असावं. पण आपल्या नवऱ्याचा संसार करताना नजर खाली करून प्रत्येकाचं ऐकण्याचं कानात ताकदही असावी. तिला बाई म्हणावी जिला 2ही गोष्टी लागता येतात. नवऱ्याच्या समोर अभिमान गाजवायचा नाही आणि लोकांच्या समोर स्वाभिमान सोडायचा नाही. लोकांसमोर कधीच नाही ग फार मन मोकळं व्हायचं. नवऱ्यापाशी कसला मोठेपणा आलाय मला सांगा. पंढरपूर पांडुरंग परमात्म्याच्या जवळ एका भक्ताने जावं, म्हणावं विठ्ठलाला, देवा रखमाई पाठीशी. राग नाही का आला तिला? जाऊन विचार बाबा तिलाच. त्या भक्तानं रखमाई जवळ जावं. अहो रखमाबाई, देव आमच्यासाठी नाही आला, तुमचा रुसवा काढायला आला. पण बघा ना, देव आमचा झाला, राग नाही आला. कशाचा राग रे बाबा? काही झालं तरी रखमाई विठ्ठलाचीच, हे तू नाकारू शकतोस का? वर्णन करताना ज्ञानोबाराय बाप रखमा देवीवरू म्हणतात. हे तुला नाकारता येणार आहे का? काहीही झालं तरी मी रखमाई विठ्ठलाचीच, या गांभीर्यानं मी जगावं. मला शेजारी उभं करावं किंवा पाठीशी ठेवावं, या सगळ्यापेक्षा मी विठ्ठलाचा संसार सांभाळण्यासाठी त्यांच्याशी नातं जोडलं याचं भान राखावं. तिला बाई पण म्हणावं, नाही तर माझ्या रखमाईपणाचा कशाला कर्तव्याने अधिकार गाजवायचा मी? त्याच भक्तानं पांडुरंग परमात्म्याजवळ यावं. विठ्ठला रखमाई रुसल्याच नाही, तो एवढं मोठं मन त्या रखमाईचं. मला माहीत आहे लेकरा, म्हणूनच पाठवलं तुला तिच्याकडे, तुला संसाराचा अर्थ कळावा. मला विश्वास आहे तिच्यावर, म्हणून तर सामर्थ्याने मी या जगाचा संसार सांभाळतो. एकच वाक्य सांगतो, ती रखमाई विठ्ठलाची पाठ सोडणार नाही. हा विठ्ठलाला विश्वास होता, म्हणून भक्ताच्या पाठीमागं उभं राहायचं सामर्थ्य विठ्ठलाच्या मनगटात आलं, नाही तर तेही त्याला शक्य झालं नसतं. हाच संसार असतो आणि असाच असावा. लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वरमाय गोणाई, वरबाप तामुशेठ, लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग. काय गोड संसार असेल. मग हरकत नाही, असोनी काही हरकत नाही. जर मुखात त्या बापाचं नाव आहे, जर अस्तित्व त्याचं मान्य केलंय संसारात राहूनही, तर काही हरकत नाही. मग आम्ही प्रापंचिक जरी असलो देवा, तरी आम्हाला विश्वास आहे ज्ञानोबराय म्हणतात तसा प्रत्येक मुक्तीचा अधिकार आम्ही मिळवू. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा, फक्त आम्ही सावधतेनं तुला स्वीकारू. आमची सुरुवात तू असली क्षण, याचा अर्थ सुरुवात मी सांगितलं सुरुवातीला, माझी सुरुवात तू असली की माझा शेवट तू झाल्याशिवाय राहत नाही. पण माझी सुरुवात अखंडितपणे तू असावी. अभंगाचं प्रथम. देवाची द्वारी देवाची हे द्वारी देवाची द्वारी
ती कशी? योजनानाम सहस्रेषु शने गच्छेत पिपलिका अगच्छेन वैन तोपी पद एकम न गच्छती. आता कितीही सामर्थ्य असलं पण गरुड जर उडायचं ठरवलं नाही तर तो किती वेगवान पक्षी असला 4 पावलं पुढे जाऊ शकत. पण मुंगीनं जर बळ बांधलं तर मुंगी मैलभर गेल्याशिवाय राहत नाही. अगदी तसंच आहे. आम्ही मुंगीच आहे देवा. आम्हाला प्रापंचिकाला फार काही बळ नाहीच आहे, पण आमची इच्छा जेव्हा नामशक्तीने वाढली जाते तेव्हा आम्ही प्रापंचिक सुद्धा तुझ्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा पोहोचाल. हे ज्ञानोबरायांची आज्ञा किंवा मत आहे. आता लक्षात घ्या, आम्ही सामर्थ्याने नाम घ्यावं, पण ते नाम घेण्यासाठी आमच्याकडे पवित्रता, आमच्याकडे तेवढी स्थिरता आणि सगळ्यात मोठं शुद्ध अंतकरण असलं पाहिजे. आमची परिस्थिती ते करण्यासाठी किंवा दोन्ही प्रश्नाचं उत्तर असं आहे, देवाचं नाव घेतल्याशिवाय पवित्र होत नाही आणि पवित्र झाल्याशिवाय देवाचं नाव येत नाही. कळतंय? दोन्ही अनुषंगाने एकच आहे. थोडक्यात काय तर प्रारब्ध प्रबळ असावं. जगाच्या बापाचं नाव मुखात अगोदर नाही प्रेमाने आलं, ठीक आहे, हळूहळू ती आवड निर्मित होत जावी, त्याची वृद्धिंगता वाढावी. आम्हाला देव आवडावा, देवाचं नाम आवडावं. कारण आमच्या ठिकाणी आम्ही जर नाम घेतलं तर आम्ही फक्त नामस्वरूपीच राहतो, करतो तोच. नामा म्हणे केशवराजा केला नियम. मग परिस्थिती कशी होते माहिती आहे का? आपण 5 मिनिटं महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ. तुम्ही जागे महाराज, 5 मिनिटं जाऊ, तुम्ही फक्त जागे राहा. हां, पटकन आता गेलो महाराज. लक्षात ठेवा, पुढे चक्रव्यूह वखलेलं आहे द्रोणाचार्यांनी. सगळ्यात विद्वान या विश्वातले 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा आणि 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य. लक्षात ठेवा, द्रोणाचार्याकडे फार विद्वत्ता होती, पण द्रोणाचार्यांचा मुलगा संगतीने वाया गेला. नाव त्याचं अश्वत्थामा. लक्षात आहे? द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव अश्वत्थामा. संगत इन्मिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. जयद्रथ तो नालायक अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन त्याच्या मानेवर लात घातली. लक्षात ठेवा, दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून ज्यांनी ओढलं, दुर्योधन अधर्माचा विजय ज्यांनी केला, ह्या सगळं ज्या नालायकामुळे घडलं तो शकुनी मामा. असल्यांची संगत, जगाचा बाप ज्यांना गुरु मानतोय, साक्षात परमेश्वर 8व्या अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये द्रोणाचार्यांच्या रथाला मस्तक लावल्याशिवाय, त्यांच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय स्वतःच्या रथात चढत एवढा अधिकार ज्या माणसाचा होता, जगाच्या बापाचे जे गुरु होते, त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला. नाव त्याचं अश्वत्थामा. आजही त्याला मोक्ष, आजही तो तरला. लक्षात येतोय? इथं जगाच्या बापाच्या गुरुचं पोरग तरलं नाही आणि ह्याला वाटतं पिदाड्याची संगत करून ही बुडणार नाही. तर डोकं. आणि तुम्हाला काय वाटतं, महाराजाच्या नादी पिदाडं लागलं, पिदाडं सुधारतं? येड आहे तुम्ही. महाराज येडं होतं, ती महाराजाला येड्यात काढतो महाराज. काय हे नाही, त्यांच्या नादी लागायचंच नाही. आणि ती तू डोक्यातलं काढून टाका. माय इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती बायांनो, पिणाऱ्याच्या बायकोनं मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं रातचं दिलं असतं झोपीत. घी म्हणली असती, जिंदगी वाटोळी केली माहिती, घी जिंदगीचं कटाळ येतो रे दादा. बरं माय मी बोलते ते काय खोटं आहे, ते डोक्यातलं काढा. तिची म्हणतं ना मला कळत नाही, सगळं कळतं त्याला. आता मार मार रात्री मारतं आणि सकाळी तिलाच गुडीत म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही, हात वावळायचा बरं कळतो. आता काय करायचं माय, पिला ना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याला म्हणायचं काळे मनुक आहेत, ताकद वाढती, गोड लागणं. त्याला खाईल का ग माय? अगं किती टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन ए अडाय का मी लेट सगळं कळतं त्याला. फक्त नाटक आहे आयुष्यात. आपलं तसंच आहे. तुम्ही सांगा बरं दादा, जे झोपलंय त्याला उठवायचं कधी बी सोप, अवघड कुणाला? जन आपण त्यातलंच गबाळ आहे. आपल्याला सगळं कळतंय पण आपण सोंग घेतलंय. सत्य पुढं शहाणपण चालत नाही. अरे कर्म सत्य असल्यावर का चालत नाही? जगाच्या बापा पुढे आपण सामर्थ्याने उभं राहू शकतो, म्हणू शकतो आम्ही तुझं नाव घेतलंय देवा. कशाला अधिकाराने आम्हाला बुडवतोय? ही ताकद आहे रे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय. पण कर्म तर, पण त्याला कर्म सत्य पाहिजे बर का. आपलं कर्म इतकं सत्य की झोपा लागणं आपल्याला. कशी लागण म्हणा होय रायवाडीकर. झोप लागायला पलंग सासऱ्याचा पैशाचा आहे. पलंग तरी स्वतःच्या पैशाचा असावा रे, म्हणजे झोप लागण गुणानं महाराज. तुम्हाला असं वाईट बीट वाटत नाही का रे? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पोरगी सासऱ्याची, माज तुम्हाला
लाड बी तुमचाच. काय जगाचा न्याय आहे. पण तुम्हाला म्हणून सांगते, लेख म्हणून नजरेत नजर घालून सांगते दादा हो, कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही हुंडा घ्या म्हणून. तुमचं तुमचं आहे. शास्त्र सांगतं उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पित्वार्जितम अदम भातृवित्तच्च स्त्रीवित्त अदमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्यांना अर्धी शिळी खाऊ द्या, पण जगाच्या बापाच्या दारात तो पुरुषोत्तम म्हणून नावाजला जातो. एवढं सामर्थ्य त्याच्या कष्टात आहे, त्याच्या स्वाभिमानात आहे बरं का. पोरांनो, जी बापाच्या इस्टेटीवर आईट करतं ते मध्यम आहे. धोबिका कोत्ता घरकाना घाटका, त्याला देवाच्या दारात काहीच किंमत नाही महाराज. हां, जे भावाचं खातं ते आधम आहे, आणि जे बायकोचं खातं ते आदमा धम आहे. त्याला जिंदगीभर तरस आहे महाराज. आता वाजवा टाळ्या, हे खरे. आता ह्यांनी मुदाम नाही वाजवल्या, यांना माहित आहे आपण घेतलंय गाप. आपण नसतं घेतलं म्हणजे वाजवलं असतो महाराज. अरे पलंग कपाट तर लय लांबची गोष्ट आहे. साधा रुमाल येऊन कधी सासरवाडीतनं रुमाल बरं का, धोंड्याचा महिना रुमाल म्हणलं मी महाराज. रुमाल येऊन ये दादा, नाही यावं बरं. नाही, पोरीच्या घरनं रुमाल येता कामा नाही. पोरीचा पैसा नवऱ्यानं घेता कामा नाही. पोरीनं तिच्या घरासाठी कष्ट करावं, तिनं खर्चावं, तिच्या लेकरा बाळांसाठी, तिला वाटलं तिच्या नवऱ्यासाठी. पण नवऱ्यानं मागू नये महाराज, त्याला पुरुष म्हणायचा. बाकी मग तुमचे तुम्ही विचार करा काय म्हणायचं ते महाराज बरं का. तर या विषयाकडे नको देवा, मला माझं सामर्थ्य कळावं. चला मग काय, अखंडितपणे आम्हाला जर सामर्थ्यता मिळवायची आहे तर आम्हाला कळलं पाहिजे की जगाचा बाप चालवतोय. संगत चुकीची लागली की आमचा परिणाम वेगळा होतो. तेव्हा आम्हाला संगत योग्य लागावी, आणि एकदा संगत योग्य लागली की आम्हाला खरं खोटं कळतं. मग काय लक्षात आहे ना, द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह आखलं, लक्षात आहे का. फिरत जा पण येत जा. अशी इष्टी चहा पाण्याला थांबती 1-2 मिनिटं महाराज बरं का, अशी सोडायची नाही लगेच, बोलत जा पटापटा. चक्रव्यूह आखलं, 7 मंडल, केंद्रबिंदू. अभिमन्यू म्हटला धर्मराजाला मी जातो, कारण कोणी जायला तयार, कारण कोणालाच त्याचं ज्ञान. अर्जुन जाऊ शकतो आणि माघारी येऊ शकतो, पण अर्जुन जर गेले तर बाहेरचं युद्ध कोण जिंकणार किंवा कोण लढणार. मग धर्मराजा चिंतत आहे. अभिमन्यू म्हटले मी जाऊ का, जातोस का, जा. अभिमन्यू गेले खरं, पण त्यांना बाहेर यायचं ज्ञान. त्याच्यामुळे जयद्रथाने त्यांचा गैरफायदा घेतला. अभिमन्यू जसे पडलेले अस्त्र त्यांच्या मानेवर लाथ घेतली. अभिमन्यूच्या डोळ्यातनं पाणी आलं. अर्जुन चिडले. अर्जुन म्हटले वेडास का, क्षत्रिय असतो, एकतर पडलास, एकतर तू पडायला नव्हता पाहिजे, आणि पडलास तर जगायला नव्हता पाहिजे. पडला तो पडला, पुन्हा जिवंतस, आणि जिवंत असून अजून रडतोयस. कसला क्षत्रिय असतो, कलंक क्षत्रिय नावाला. अभिमन्यू म्हटले पितामह आधी ऐकून घ्या, मी पडलोय म्हणून रडत नाही. ज्याने माझ्या मानेवर लात घातली त्याचा बदला मला जिवंत असतानाही घेता येत नाही. याच्यामुळे डोळ्यातनं पाणी आलंय. अर्जुन म्हणले शोभले क्षत्रिय सोड जीव, तू काळजी करू नको, तुझा बाप जिवंत आहे. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मेलेला असेल. नाही जर मेला, स्वतःची चित्ता स्वतः रचणार आणि उडी स्वतः मारणार. पण कोणी केला, अर्जुनाने. पण कोणी केलाय, तुम्ही बोलत जा. वाटलं तर कीर्तनधर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते मी, पण तुम्ही बोला बाबांनो. देऊ का, बरं बोला महाराज बरं का, बोलत जा. पण कोणी केला, अर्जुनाने. पण केला अर्जुनाने, पूर्ण केला ड्रायव्हरने. कोणाच्या, अर्जुनाच्या. लक्षात घ्या, सूर्योदय झाला, शंख पुकारणी झाली, युद्ध चालू झालं. जयद्रथ शोधला देवाने. अर्जुनाला कुठेच जयद्रथ दिसले नाही, देवाला कुठेच जयद्रथ दिसले नाही. आता दिसलाच नाही तर मारायचा कसा, कारण तुम्ही क्षत्रिय धर्म कधी निभावू शकता, शत्रू समोर असेल. आता शत्रूनं कूटनीती वापरली, तो लपून बसलाय, तर मारायचं कसा. देवाला चिंता वाटायला लागली. देव म्हणले हा जर मेला नाही, हेनं कूटनीती वापरली, पण अर्जुन अधर्माने वागणार, तो पणाला राखणार, तो चिता रचणार, तो उडी मारणार. आणि मी असताना जर चिता रचून अर्जुनानं उडी मारली तर उद्या हिरायवाडीकर म्हणत्याला अर्जुन उडी मारूस तर हे देव करीत काय होता. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे. आम्ही काय म्हणतोय, द्वारकेचा राणा. आम्ही काय म्हणतोय, हरिमुखे. नुसतं तुम्ही मुखे म्हणा, पांडवाचं लक्षण कोण करतंय, देव करतोय. हे शब्द आहेत ना ज्ञानोबांचे. मग हे शब्द खोटे ठरतील ना, मग काय करावं. भगवंताने सुदर्शन चक्र फिरवलं, देवाच्या सुदर्शना भोवती अख्खी पृथ्वी फिरते. भगवंताने थोडीशी लीला केली, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त झाला. वेळेच्या, लक्षात येतात माझे शब्द, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त झाला. अर्जुनाला वाटलं मी हरलो. अर्जुनाने चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले बाबा जायच्या आधी आपला नियम आहे, आम्ही जातो आमच्या गावा, पण त्याच्या आधी
तुम्ही उगाच बोलवलं, मला सगळं जमतंय तुम्हाला महाराज बरं का. असं राम राम घ्यावा. मग राम राम घ्यायचा म्हणल्यावर नुसता पुढे बघून राम राम जमतो का? सगळ्याला राम राम गेला पाहिजे. मग घालील लोटांगण वंदिन चरण. आणि जसं माग बघितलं अर्जुनाने, मागच्या गर्दीत जयद्रथ होता. देवाला माहित होतं हे येणार, कारण आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे, शत्रू जरी असला अंतकाल चुकवायचा नाही. शत्रूच्या अंतकालात सुद्धा आपली हजेरी पाहिजे. आलं होतं जयद्रथ धर्म पाळायला. देवाला माहित होतं हे गबाळ येणार, हे येड हे महाराज बरं का. देवाला माहित होतं हे येणार. अर्जुनाला दिसले, पण अर्जुन म्हणले दिसण्यात मजा नाही, सूर्यास्त झालाय का? तुम्ही ऐकत होते ना, झालाय का? देवानं सुदर्शन चक्र महागारी घेतलं, सूर्यास्ताला वेळ झाला. अर्जुनाला कळलं देवाची लीला आहे. अर्जुनानं जागेवर बाण धरून मारला. जयद्रथ मेला. रायवाडीकर पटपट बोला, बाण कोणी मारला? मेला कोण? पण मेला कोणामुळं? द्वारकेचा राणा. देवा तू राखतोयस. आणि घर याचा अर्थ आम्ही म्हणतो ते घर नाहीये. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडन सुभिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तक मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्ण. काय नाही, हरिमुखे म्हणा. एवढाच अर्थ होता महाराज सगळ्याचा बरं का. जगाच्या बापाचं नाव आम्ही घ्यावं, चहुवेदी जाणं, साही शास्त्री कारण, 18ही पुराण. आणि जसं जगाच्या बापाचं नाव मुखात आलं, त्याचं अस्तित्व मान्य केलं, संसाराच्या व्याप्तीतनं आम्ही बाहेर पडलो. आलिप्त कमळ जळी जैसे अशी आमची अवस्था झाली. त्या दिवशी आमचं असं झालं, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार. बरं, देवानं असं केलं, आम्ही नामस्वरूपी झालो. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. देवानं असं राखलं, दिसलं लोकाला, आम्ही केलं. पण द्वारकेचा राणा तो आमच्या अंतकरणात सामावून राहिला. घर म्हणजे हृदय मंदिरी शोधुनी, घर म्हणजे हे स्वभक्त चित्तरंजन. जसा देव मनात स्थिरावला तसं मुखात त्याचं नाव आलं. जसं मुखात त्याचं नाव आलं तशी संसाराची व्याप्ती सुटली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, उन्नती गणना कोण करी, उन्नती गणना करी. आता ब्रह्मादिकाला सुद्धा गणता करता आली नाही की बाबा ज्याच्या पाठी राखा जगाचा पाप झाला त्याच्या पुण्याची मापणी आम्ही तरी कशी मांडायची. ज्याच्यासाठी जगाचा बाप धावत आला, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नेदी, त्याचं पुण्य ब्रह्मांनी तरी कसं सांगावं. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी. बरं, परिस्थिती अशी आहे, आमच्याकडे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे. जन्म नाम घेता विठोबाचे पर्वत जळतील. सगळं काही आमचं निघून गेलं. आता राहिलं फक्त मी आणि परमात्मा. परिस्थिती संसाराची सुद्धा अशी झाली, जसं काही एखाद्या सामर्थ्याने आम्ही जगाच्या बापाकडे जावं म्हणजे ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. तुम्ही जागे महाराज बरं का. नाही आला अर्थात तो मिठाचा आहे, पाण्यात विरघळला. वैष्णव देवाकडे गेला, महागारी आलं ते शरीर. आत्मा परमात्म्याचं मिलन झालं. शरीराचा आणि संसाराचा कितीही मिलाप झाला, आत्मा विभक्त असल्यावर त्याचा काही फरक पडत. मग जगद्गुरु तुकोबाराय पंढरपुरात काय आणि देहूत काय, सामर्थ्य एकच. सावता माळी मळ्यात काय आणि पंढरपुरात काय, सामर्थ्य एकच. कान्हो पात्रा ज्ञानोबांच्या संगतीत काय आणि पंढरीच्या गाभाऱ्यात काय, सामर्थ्य एकच. आसोनी पण जीवे वेगू, मन मात्र देवाजवळ राहिलं. आता वेदशास्त्र ग्वाही देतात. ज्ञानोबाराय म्हटले, माझ्या एकट्यावर विश्वास नसेल तर मी सांकेतिक भाषेत सांगतोय. सांकेतिक भाषा म्हणजे फक्त इशारे. व्यासाची या खुना, खून नाही, खून. खून म्हणजे ते नजर नजर में हाले दिल का पता चलता है, तसं महाराज बरं का. ते असं इशारा. असं नवरा बायकोचं भांडण लागावं, दणक्यात पाहुणा यावा, पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करते. खून.
ह्याला इशारा म्हणायचो महाराज बरं का. आता हे कळलं, त्याला कळलं, ज्याने अनुभवला असेल त्याला कळलं असेल. महाराज बाई बोलत नाही, नवऱ्याची इज्जत जाऊ देत, पण तिच्या मनात राग असतो ना, मग ती म्हणती माणसं फक्त जाऊ दी मग तुला दाखवते महाराज बरं का. पण ती तोंडानं बोलत आणि तिचा इशारा नवऱ्याच्या पलीकडं कुणालाच कळत. तसं व्यास मुनींचा इशारा ज्ञानोबांना कळतोय. व्यास मुनी वेदांचे महर्षी आहेत. ते सांगतायत तुम्ही काही न करता फक्त नामस्मरण केलं तरी जगाचा बाप तुमच्यासाठी. हे जर व्यासांची सांकेतिक भाषा आहे तर मी विश्वासाने सांगतोय वेदशास्त्र ग्वाही देत आहेत. संसार बाह्य व्यक्तिमत्व जगाच्या बापाला समोरोक्तेनं मिळतं आणि हा सगळा अधिकार नामाने तुम्हाला प्राप्त. फक्त भजन, दोन्ही हात वर करा. देव पाहिजे ना, करा. काय अवघडल्याने केले मायावर उपकार केला, निस्ता उपकार केला. घे हात पाहिजे तुला वर, घे जरा प्रेम बिम जरा. अगदी किती देव जगाच्या बापाचं नाव घ्यायचं, माझं थोडीच घ्यायचंय प्रेमाने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, हे राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय सीताराम, हे राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, हे राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. सियावर रामचंद्र खाली कोणी घ्यायला सांगितले, मी तर नाही सांगितले. असू दे, घेतली तर घेतली. तुम्ही कुठं ऐकायला आले? तुम्ही एवढे आले, यातले अर्धे कीर्तन ऐकाय आले, अर्धे एकाच कामासाठी. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. 2 वर्षापूर्वी बघितली, काय फरक झाला का बघायचा. बायका मला तोंडावर म्हणतात टीव्हीत लय चांगली दिसती, समोर लय किरकोळ आहे. आता टीव्हीतलं सगळंच खोटं असतं ग माय. एवढी वर्ष तुम्ही संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता, असं काही होतंय का? खरंय ते, खरंय. टीव्हीतलं सगळं खोट. तुम्हाला काय सांगू, 10-12 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी आणि बाबा म्हणजे वडील, आम्ही गाडीत चाललो होतो. जात असताना बाबा एकटेच हसायला लागले. म्हणलं बाबा काय झालं हसायला? तुम्ही वडील बघितलेत माझे, कारण गेल्या वेळेस सेवेला आले होते बाबा म्हटले. मी म्हटलं काय झालं हसायला? काही नाही म्हणे. बाबा पहिलं मोठा मोबाईल वापरत नव्हते, पण आता समाज इतका बेकार आहे, लोक खरंच जगू देत नाहीत. मला तर कसलंच जगू देत नाही. ह्यांना साडी घातली तरी प्रॉब्लेम आहे, फेटा बांधला तरी प्रॉब्लेम आहे. लोकांचं कसं आहे, शांत कीर्तन केलं तरी म्हणणार नेवळाट होतं, आणि जरा हसून खेळून कीर्तन केलं तरी म्हणणार नाचू नाचू जिरीवलं. अरे कस करू बाबा, झुकू बिकू देत जा बरं तुम्ही माणसाला. बरं लय जज करता बाबा, लय खतरनाक वाटतं कधी कधी. पण जाऊ द्या, जगे आवडण्याची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवित जाड बहू. माऊली म्हणले मला लय आवडतं लोकांनी त्रास दिल्याला, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देव आपला आहे याची जाणीव राहते. लोकांनी नाकारावं आणि विठ्ठलानं स्वीकारावं असं आयुष्य असावं, त्याला सुंदर म्हणायचं दादा असावं, असं काही हरकत नाही. मग मी म्हटलं काय झालं बाबा म्हणले मोबाईलला तुझा बायोडाटा आलाय. मी म्हटलं काय नाही, तुझं नाव गाव, तुझं नाव सोडलं तर सगळं खोटं आहे म्हणे. म्हणलं जाऊ दे बाबा, त्यात हसण्यासारखं काय नाही म्हणे. तुझी जन्मतारीख 1994 सांगितली. म्हणजे जाते बाबा त्याला काय असतंय, तसं नाही म्हणे. माझं लग्न 1997ला झालंय. म्हणलं जाऊ द्या बाबा, एवढा नाही विचार करायचा मला बरं का. आता हे कळलं, त्यालाच कळलं. तर सोशल मीडिया बऱ्यापैकी खोट्या गोष्टी पसरवते. त्याच्यामुळं कुठल्याही व्यक्तीला, कमीत कमी संप्रदायातल्या व्यक्तीला समोर भेटल्याशिवाय किंवा समोर त्याचं स्मरण आत्मसात केल्याशिवाय त्या व्यक्तीविषयी जजमेंट टाकायचं, असं माझं पर्सनली मत आहे. बाकी काही विषय नाही. कारण काय असतं, महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. हे पण कळलं, त्यालाच कळलं. थोड्या विषयाकडे या. काही नाही, आम्हाला देवा तुझं नाम मुखात असू द्यावं. आम्ही अखंडितपणे वृद्धिंगत आहो, समाजाच्या मान्यतेची गरज नाही. मुखात तुझं नाम याच्या इतकं पुण्यवान मला दुसरं कोणी वाटत नाही ज्याच्या मुखात तुझं नाव आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई,
सुटली देवा सोनी संसारीची बेबेकू कळली वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र भारी मागे सदा वेदशास्त्र भारी जगाचा बाप येतो याची ग्वाही जर ज्ञानोबा आणि वेदशास्त्र देतात तर आम्ही सामर्थ्याने ते मान्य करतोय. बोलता बोलता लक्षात घ्या फक्त 2 चरण अनुषंगाने व्यवस्थित सोडवलेत. 2 चरण क्रमबाह्य नाही सोडवले आहेत. काही केली आहे पण काळजी करू नका. जे काय 2 राहिल्यात अजून 2 वर्षांना बोलीव चालच. तुम्ही कुठं जाता हो महाराज बरं का. ते उरलेले 2 अजून पुन्हा महाराज आहे की नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळे रायवाडीकर सुंदर सप्ताह करताय. बोलता बोलता 15 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. ही अखंडितपणे असणारी भव्य दिव्य भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 संकीर्तन 16 अखंडितपणे अकनिर्णाम सप्ताह. त्यातल्या 3ऱ्या दिवसाचे कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे माझं परमभाग्य समजतंय. सामर्थ्याने ही सुंदर टाळकरी हे लहान लेकरं इथं उभा आहेत. यांना कीर्तन कळो न कळो आयुष्यभर विठ्ठल यांच्या पाठीमागे उभा राहतो. कारण हे या वयात जगाच्या बापाचं नाव स्मरण करतात. चरणावर साष्टांग दंडवत या सगळ्यांच्या अगदी गोड सुंदर ज्यांनी गायन केलं विष्णुदास महाराज असतील चरणावर साष्टांग दंडवत. माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने वृद्धिंगत असणारी तुम्ही सगळे मंडळी आहात. हरिभक्तपरायण मनोहर महाराज चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. याच्या आधीही या भागामध्ये बऱ्याच वेळा सेवेला मनोहर महाराज होते आणि अखंडितपणे सेवेला समर्पकपणे साथ देतात. आमचे बाळासाहेब महाराज अगदी गोड सुंदर ज्यांचा कंठ आहे जगाच्या बापाने ज्यांच्या सरस्वती कंठस्थ केली आहे अगदी सामर्थ्याने जी अगतिकपणे ही सगळी लेकरं सामर्थ्याने सांभाळतात. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या वारकरी संप्रदायाचा हा टेवा पुढे ढकलतात. त्याचबरोबर आमच्या गावाचं आमच्या भागाचं आमच्या पश्चिम महाराष्ट्राचं वैभव असणारे आमचे धन्यकुमार महाराज चरणावर साष्टांग दंडवत अगदी सामर्थ्याने नम्रपणे अगतिकपणे या वारकरी संप्रदायाची सेवा त्यांनी आयुष्यभर केली आणि करत आहेत. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा या लेकीचा विनेकरी दादा चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. या वयामध्ये विण्याचा भार तुम्ही अविरतपणे आयुष्यभर पेललाय आणि अजूनही तो पेलताय. भगवंतानेच तुमच्या मनगटात बळ द्यावं की सामर्थ्याने हा विना तुमच्या खांद्यावर आहे. चरणावर साष्टांग दंडवत विनेकरी दादा तुमच्या. त्याचबरोबर सगळे टाळकरी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड समर्पक आवाज दिला. आदित्य महाराज विश्वकर्मा महाराज चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा दोघांच्या. शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या दोघांच्या बोटामध्ये आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. अगदी गोड सुंदर पथावाज तुम्ही वाजवला. माऊली तुम्हाला असं वृद्धिंगत करू. तुमच्या साधनेला शतशः त्रिवार प्रणाम आहे माझा. माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने मोठं असणारं व्यक्तिमत्व संप्रदायात महाराष्ट्रात ज्यांचं नाव वृद्धिंगत आहे असे लोंढे महाराज अखंडितपणे श्रीमद भागवत तुम्ही ज्यांच्या मुखातून ऐकताय त्यांच्या अमृतवाणीतून ऐकताय. माझे ज्येष्ठ बंधूच्या जागी जे आहेत गुरुबंधूच्या जागी जे आहेत ते स्वतः भागवतकार असून कीर्तनकार असून आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलीच्या कीर्तनाला मांडी घालून बसणं हा तुमच्या मनाचा मोठेपणा आणि तुमच्या संप्रदायाची सामर्थ्यता आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. इतक्या सामर्थ्याने तुम्ही समोर बसलात. हा मोठेपणा फार कमी लोकांना जमतो आणि त्यात तुम्ही आहात. तुमच्या या स्वभावाला शतशः परिणाम आहे माझा. साष्टांग दंडवत आहे माझा. इतकी गोड कथा तुम्ही अखंडितपणे ऐकताय आणि अगतिकपणे जगाच्या बापाची कृपा आहे. सामर्थ्याने इतकं समृद्ध असणारं वक्तव्य तुमच्याकडे पांडुरंग परमात्माने ज्ञानोबारायांनी दिलं. चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा. उपस्थित सगळे मायबाप सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही आहात. आम्ही कुणासमोर वरडणार आहे दादा. तेव्हा सगळ्यांचं सामर्थ्य खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या सप्त्यात आहे. सुरदास महाराजांच्या प्रांगणात सांगताय माझा पांडुरंग त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही. ज्याने या संतांची सेवा अखंडितपणे केली. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. शतशः प्रणाम तुमच्या चरणावर. ज्यांच्या माध्यमातून आमचा सुशीलदादाच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. त्याच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. माझ्या मोठ्या भावाच्या ठिकाणी ज्यांची जागा आहे माझ्यापेक्षाही जास्त जवळ जो माझ्या आईची आहे. कारण सेवा घेतानाही तुम्हाला कधीच फोन करत नाही. सगळे मला करतात तो आईला करतो. कारण त्याला माहीत आहे हिथं मेळ लागत नाही पण आईनं लावल्यावर कुठं जाते महाराज बरं का. ते असं मुख्यमंत्री गाठतो महाराज. आम्ही आमदार आहे आमच्या घरात. आमचं काही नाही. आणि खरं सांगताय माझं सगळं वैभव माझ्या आईवडिलांमुळे. मी आज 150 ते 200 मुलींची संस्था सांभाळते पण फक्त आईवडिलांच्या विश्वासावर. माझं जे काही बळ आहे किंवा थोडंफार जे काही नाव आहे ते माझ्या आईवडिलांच्या कष्टाचं फळ आहे. त्यात माझं काहीसुद्धा नाही. सगळी सामर्थ्यता माझ्या आईबापाची आहे. त्याच्यामुळे आमचा सुशीलदादा अखंडितपणे आमच्या कुटुंबाशी संलग्न असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. त्याच्या मनस्वी आभार. उपस्थित तुम्ही सगळे मायबाप चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. काही चुकलं असेल माझ्याकडनं क्षमस्व. कॅमेरावाले दादा त्यांचे मनस्वी आभार.
बिचाऱ्या कॅमेरेवाल्यांचं लय अवघड असतं. ती अख्ख्या जगाचा फोटो काढतो, त्यांचाच कोणी काढत नाही. तो मोकळंच असतो महाराज बरं का. पण ते केशव बाबा सांगतात ना, त्यांचं नावच आहे क्या मेरा. हां, क्या मेरा सब तेरा, क्या मेरा महाराज बरं का. त्याच्यामुळे तुमच्याही मनस्वी आभार. तुमच्यापर्यंत, तुमच्यामुळे आम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. खरं तुम्हा सगळ्यांच्या तुमच्या रायवाडी करायचं एक कौतुक सांगते. आज कीर्तनाला उशीर झाला आहे, थोडं सुरू व्हायला आहे आणि संपायला आहे, पण तरीसुद्धा तुम्ही स्तब्ध आहात, स्थिर आहात. तुमची शांतता हेच तुमच्या सप्त्याचं सगळ्यात मोठं वैभव आहे. चरणावर साष्टांग दंडवत आहे. तुमच्या या शिस्तीला, या शांततेला समाज मोठा असावा याच्यापेक्षा समाज गांभीर्यानं जाणीवपूर्वक ऐकणारा असावा, त्याला त्यातलं कळावं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे तुमच्या मनस्वी आभार, शतशः प्रणाम. हां, रामचंद्र दादा, आमच्या रामचंद्र दादा अगदी गोड सुंदर ज्यांचं आयोजन आहे. मी घेणारच होतं नाव, बोलता बोलता राहिलं. रामचंद्र दादांच्या माध्यमातून सामर्थ्याने गावाच्या सानिध्यामध्ये हा सप्ताह एवढा भव्य दिव्य होतो आहे. दादा एवढूशा गावामध्ये पार गुरुवारी अच्युत महाराज दस्तापूरकर असतील, यांच्यासारखे गुरुवारी येऊन आमच्यासारख्यांचं काही नाही. आम्ही नावानं मोठे, त्या अधिकाराने मोठे. त्यांच्यासारखी व्यक्तिमत्व येऊन जर तुमच्या गावात सेवा नोंदवून जात आहेत, तर हे तुमच्या गावाचं भाग्य की एवढ्या भव्य दिव्य प्रकारचा सप्ताह तुमच्या गावात. अशीच वृत्तिंगता तुम्हा सगळ्यांच्या साह्याने ती होणार आहे. रामचंद्र दादांचे मनस्वी आभार. अगदी सामर्थ्याने पूर्ण आयोजन ते या सप्त्याचं करतात. शतशः प्रणाम त्यांच्या चरणावर. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमस्व. बोलता बोलता अजून 5 मिनिटं उशीर झाला, क्षमस्व. सेवेला विराम. ज्ञानेश्वर पेटी वादक दादा त्यांचे मनस्वी आभार. बोलता बोलता माझ्याकडनं राहिलं, क्षमस्व. अगदी पेटी कीर्तनात जाणवत नाही, पण तुमची जाणवते. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या मनस्वी आभार. चालेल. विठ्ठल जय जय.